हॅलो नमस्कार. मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून न्यूजपेपरपासून पतंग बनवणार आहोत. तर हा थंडीच्या दिवसात येणारा सण म्हणजे मकर संक्रांत. तिळगुळ घ्या गोड बोला. चला पाहूया. अतिशय कमी साहित्यामध्ये आपण पतंग कसा बनवणार आहोत. हा आहे न्यूजपेपर. आपण सीझर घेणार आहोत. त्याचबरोबर एक दोरा लागणार आहे आपल्याला आणि आपल्या ह्या झाडूच्या काट्या 2 लागणार आहेत. एक सरळ आणि एक थोडीशी लवचिक. त्याचबरोबर आपण चिकट टेपचा वापर करणार आहोत. आज मी इथे ग्लूचा वापर करणार नाही. तुम्ही ग्लूचा वापर केला तरीही चालू शकतो. पहा, सुरुवातीला आपण स्क्वेअर आकारामध्ये पेपर कट करणार आहोत. पहा, अशा पद्धतीने घडी घालायची आहे. त्यामुळे आपल्याला चारही बाजू समान म्हणजे स्क्वेअर आकार सहज मिळवता येईल. पहा, तर हा उरलेला कटिंग भाग आपण त्याचा वेगळ्या ठिकाणी वापर करणार आहोत. पहा, तयार झालेला आहे स्क्वेअर आकार. आता काय करायचं आहे, तर सुरुवातीलाच आपण जी स्ट्रेट काठी घेतलेली आहे ती मध्ये सेंटरला जोडणार आहोत. पहा, मी पेपर कसा पकडलेला आहे त्याच पद्धतीने तुम्हालाही पेपर पकडायचा आहे आणि ही जी स्ट्रेट काठी आहे ती तुम्हाला अगोदर चिकट टेपच्या साहाय्याने किंवा ग्लूच्या साहाय्याने चिकटवून घ्यायची आहे. त्यानंतर ही जी लवचिक काठी आहे तिचा आकार पहा मी कसा केलेला आहे. त्याच पद्धतीने हा आकार तुम्हालाही चिकटवून घ्यायचा आहे. पुढे आपण मध्ये सेंटरला एक होल आणि वरच्या टॉपला एक होल पाडणार आहोत, जेणेकरून आपण त्यामधून दोरा घालण्यास मदत होईल. पहा, आता वरून आपण दोरा घालणार आहोत. दोन्ही होलमधून हा दोरा आता इथे घातलेला तुम्हाला दिसत आहे. पहा, याच दोऱ्याची आपण पाठीमागे बंद बाजूला गाठ करणार आहोत. आणि याच दोऱ्याला आपण मोठा दोरा जोडायचा आहे. पहा, आता पतंग तयार झालेला आहे. परंतु पतंग आकाशात उडण्यासाठी एक गोष्ट महत्त्वाची असते, ती म्हणजे पतंगाची टेल म्हणजे शेपूट. याच्या माध्यमातून पतंग खूप आकाशात उंच झेप घेतो. पहा, तुम्ही कोणताही आकार शेप कापू शकताय. तर या पद्धतीचा मी शेप घेतलेला आहे आणि आता हा शेप मी पतंगाला एका साईडच्या टोकाला जोडणार आहे. तर पहा, अतिशय वेगळ्या पद्धतीने हा जोडायचा आहे. पाठीमागची जी बाजू आहे तिथे हा शेपूट आपण जोडणार आहोत. इथे आपण चिकट टेपचा वापर केलेला आहे. तर मुलांना आपण न्यूजपेपरपासून हा पेपर बनवत आहोत. मागील वर्षाच्या व्हिडिओमध्ये मी क्राफ्ट पेपरपासून पतंग कसा बनवायचा हे शिकवले होते. तुम्ही क्राफ्ट पेपर किंवा मोठे पेपर असतात त्यांचाही वापर करून पतंग बनवू शकता. पहा, अतिशय सुंदर पेपरपासून पतंग तयार झालेला आहे. आता आपण आकाशात उंच उडवण्यासाठी मांजा मी घेतलेला आहे. तुम्ही दोऱ्याची रीळसुद्धा घेऊ शकताय आणि पाठीमागे मोठा दोरा बांधून आपण हा पतंग आता आकाशात उंच उडवणार आहोत. पाहूया आपला पतंग किती आकाशात उंच उडतो आहे. त्यासाठी आपल्याला आता गॅलरीमध्ये जायचं आहे. आपल्या घराच्या समोर गॅलरी आहे, तिथं मी आलेली आहे आणि तिथून मी आता पतंग उडवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु मला वाटतं आहे की हवेचा जोर थोडा कमी आहे आणि पतंग उडवण्यास अडथळा येत आहे. पतंग हवेवर तरंगतो आहे परंतु पुढे जातच नाही.
आणि म्हणूनच मी आता आमच्या घराच्या वरील गच्चीवर जाऊन पतंग उडवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही मैदानावर जा किंवा नदीकिनारी कुठेही जाऊन तुम्ही पतंग उडवू शकताय, जिथे वाऱ्याचा जोर जास्त आहे तिथे. तर आता मी पहा गच्चीवर आलेले आहे आणि पतंग उंच आकाशात माझा उडालेला आहे आणि खूपच सुंदर दिसत आहे हे दृश्य. तुम्हाला नक्की आवडेल. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य